आणि आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। शिक्षा माफीसाठी अबू सलेम हायकोर्टामध्ये राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश। मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामध्ये दोषी। बुलडाण्यामध्ये पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांना मृत्यूला कवटाळलं। सुसाईड नोट लिहित शेतकरी कैलास नागरे यांची आत्महत्या। शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळत नसल्याचा आरोप। राज्यामध्ये ग्राहकांना दूध दरवाढीचा फटका बसणार। गाई आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांनी वाढ। 15 मार्च पासून अंमलबजावणी। गाईचं दूध 58 रुपये तर म्हशीचं दूध 75 रुपये प्रति लिटर होणार। विरारमध्ये 12वी कॉमर्सच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळाल्याचा व्हिडिओ व्हायरल। शिक्षिकेच्या निष्काळजीपणाविरोधात विद्यार्थी आणि पालकांचा संताप। या प्रकरणाची चौकशी केली जाईल। विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही। शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया। नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण। 8 दिवसांमध्ये कांद्याच्या दरात 800 रुपयांची घसरण। शेतकरी चिंतेत। नाशिकमध्ये घरफोड्यांचं सत्र। पंधरवड्यामध्ये 8 ते 10 घरफोडीच्या घटना। मसरोळ परिसरामधील चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। स्वामी विवेकानंद परिसरात हत्यारबंद चोरट्यांचा धुमाकूळ। चोरट्यांना पकडण्याचं नाशिक पोलिसांसमोर मोठं आव्हान। नागपूर जिल्हा बँक आता राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात। राज्य सहकारी बँकेची 3 वर्षांसाठी प्रशासक म्हणून नियुक्ती। नागपूर जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी निर्णय। नागपूरमध्ये एमएसएफ जवान आणि पोलिसांमध्ये राडा। पोलीस मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याचा एमएसएफ जवानाचा आरोप। एमएसएफ जवान आणि पोलिसांची एकमेकांच्या विरोधात मारहाणीची तक्रार। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांकडून अत्याचार। सावत्र वडिलांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल।